नमस्कार मंडळी, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अतिशय चमचमीत आणि मसालेदार अशी कारल्याची भाजी. कारली म्हटली की कडूपणा हा येणारच, पण आजच्या भागात आपण ह्याच कारल्यांचा कडूपणा कमी करून ही भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. आता ह्या भाजीसाठी मी इथे 3 कारली घेतली आहेत. अगदी बटाटे आपण जसे सोलून घेतो त्याचप्रमाणे ही कारली वरून थोडीशी सोलून घेऊया, म्हणजे ज्याचा जो खडबडीत भाग असतो तो थोड्या प्रमाणात आपण वरून सोलून घेणार आहोत. तर ही बघा, अशा प्रकारे ही सगळी कारली सोलून झाली आहेत. आता आपण ही कारली बारीक चिरून घेऊया. कारल्यांच्या आतमध्ये सुद्धा बिया असतात, तर आपण ह्या कारल्यांचे असे मधून भाग करून घेऊन यात ज्या आतमध्ये ज्या बिया असतील त्या बिया काढून घेऊया. आता ही खूप छान कोवळी कारली मिळाली आहेत मला, त्यामुळे मी हाताने सुद्धा ह्या बिया काढू शकते. पण काही वेळा घट्ट बिया असतील तर तुम्ही चमच्याच्या किंवा सुरीच्या सहाय्याने त्या काढून घ्या. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या बिया काढून घेऊया. हे बघा, कारली चिरण्यासाठी अगदी रेडी आहेत. आपण सगळ्या बिया काढून घेतल्यात त्यातल्या. आता ह्या कारल्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ही सगळी कारली बारीक चिरून घेऊया. तर सगळी कारली चिरून झाली आहेत. आता आपण यावर थोडं मीठ घालून घेऊया. कारल्याचा कडूपणा हा मिठामुळे बऱ्या प्रमाणात कमी होतो. कारल्याची तुम्ही कापंसुद्धा करत असाल तरीसुद्धा कारली चिरून घेतल्यानंतर त्याला थोडा वेळ अगोदर मीठ लावून ठेवायचं, आणि हे मीठ लावून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने पाणी सुटतं, ते पाणी काढून टाकायचं. तर ह्या सगळ्या कारल्यांना मी आता असंच मीठ लावून ठेवते. आणि हे बघा, हे मीठ लावून थोडा वेळ कारली थोडी मऊ होतात, आणि हे पाणी मी काढून टाकून आता ही कारली मी सगळी धुवून घेतली आहेत. तर भाजीसाठी आपली कारली चिरून तयार झाली आहेत. आता आपण कारल्याची भाजी करायला घेऊया. तर मी गॅसवर एक टोप ठेवून घेतला आहे. यात आपण साधारणपणे 1 चमचा एवढा तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालंय. आपण जी कारली धुवून घेतली त्यात थोडंसं पाणी तरी शिल्लक राहतच. ही कारली घट्टसर अशी पिळून घेऊन पाणी बाजूला काढून या कारल्याचे तुकडे आपण ह्या तेलात घालून घेऊया. तर आता ह्या तेलात ही कारली थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तेल घातल्यामुळे हे कारल्याचे तुकडे खाली भांड्याला चिकटत नाहीत. कारलं जरी कडू असलं तरी आपल्या आरोग्यासाठी बऱ्या प्रमाणात हितकारक आहे. कारले खाल्ल्याने एकतर आपलं वजन नियंत्रणात राहतं, कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहते, आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कारले खाल्ल्याने आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. तर आपलं कारलं भाजून झालंय तेलात. छान रंग बदललाय बघा कारल्यांचा. आता आपण हे कारल्याचे तुकडे एका ताटात काढून घेऊया. तर कारली अशी पहिल्यांदा आपण भाजून घेतल्यामुळे याचा कडूपणा सुद्धा बऱ्या प्रमाणात कमी होतो. तर आता आपण पुन्हा त्याच भांड्यात एक अर्धा चमचा तेल घालून घेऊया.
तर मी आजच्या भाजीसाठी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि ह्या लसूण पाकळ्यांचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेत। तेल गरम झालंय, या तेलात आपण हे लसणीचे तुकडे थोडे लाल होईपर्यंत परतून घेऊया। लसूण छान लाल झाली आहे। आता ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालूया। 3 कांदे मी बारीक चिरून घेतले होते ह्या भाजीसाठी। तर कांदा घालून थोडा परतून घेऊया। तर आजच्या भाजीत मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये। हा कांदा छान तेलात परतून घेऊया। थोडा मऊ झाला कांदा की यात घालूया अर्धा चमचा हळद, 2 छोटे चमचे गरम मसाला, अर्धा चमचा मी आज गोडा मसाला वापरलाय। आता हे थोडं मिक्स करून घेऊया। कांद्यात असा मसाला घातला की तो भांड्याला चिकटू शकतो, तर आपण ह्यात घालूया मीठ। मीठ घातलं की काय होतं, कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे मसाला खाली करपला जात नाही। चवीनुसार मीठ घातलंय। त्याचबरोबर 1.5 चमचा गूळ घालूया। गूळ घातल्याने सुद्धा ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता आपण हे सगळं पूर्ण कांदा शिजेपर्यंत परतून घेणार आहोत। तर भाजीसाठीचा मसाला अगदी चांगला तयार झालाय। कांदा सुद्धा शिजलाय। आता यात आपण ही परतून घेतलेली कारली घालूया। कारली आपली अगोदरच शिजलेली आहेत आणि कांदाही आपला शिजलेला आहे, त्यामुळे ह्या भाजीत पाण्याची अजिबात गरज लागत नाही। कारली घालून छान परतून घेऊया। आणि आपण ही दाखवतोय कोकणात केली जाणारी कारल्याची भाजी, त्यामुळे ह्यात घालूया भरपूर असं खोबरं। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्यावर झाकण ठेवून ह्या भाजीला छान अशी वाफ काढून घेऊया। पाहूया वाफ आली आहे का? तर भाजीला छान वाफ आली आहे बघा। छान मसालेदार अशी कारल्याची भाजी तयार सुद्धा झाली आहे। तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचण्याच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। गॅस बंद करून ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर आजची चमचमीत आणि मसालेदार अशी कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। आणि मी दाखवलेल्या पद्धतीने ही भाजी तुम्ही सुद्धा करून बघा। तुमची रेसिपी कशी होते हे मला सांगायला विसरू नका। कोकणात केल्या जाणाऱ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर सारस्वत स्वयंपाकच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा येईनच मी आपल्या भेटीला असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।